हॅलो हॅलो आजची तारीख आहे 12 जानेवारी 2019. आता वाजले संध्याकाळचे 6:26. मी रेल्वे ग्राउंडवर आहे ॲक्च्युली. येस, जिथे मी युजली फुटबॉल खेळत होतो खूप वर्ष अगोदर ॲक्च्युली. या मी इथे काही यादी ताजा वगैरे करण्यासाठी वगैरे बिलकुल नाही आलो आहे. या इट वॉज नेवर. बट असं आहे की भीती लागून राहिली आहे. भीती कशाची? लाईफची. आपण जसं जसं मोठं होत जातो ना, तर आपल्याला रिअलाइज असं होते की आपण काही ना काहीतरी गलत तर नाही करत आहे, किंवा काही म्हणजे असं होते की आपण काही करू का नाही लाईफमध्ये, म्हणजे या वर्ल्डमध्ये, या दुनियामध्ये वगैरे. म्हणजे कसं आहे ना की अगोदर म्हणजे मी समजा गोष्ट करतो म्हणलं की 20 ते 30 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. तेव्हा जॉब गेन करणं किंवा एका एम्प्लॉयला जॉब भेटणं हे किती मुश्किल होतं. मी समजा मी असं कम्पेअर करतो म्हणलं तर तेव्हा तेवढं मुश्किल नव्हतं. तेव्हा असं नाही का खूप जास्त टॅलेंटची पण गरज होती. नो, इट वॉज दॅट की ॲव्हरेज टॅलेंटमध्ये पण करू शकत होते मॅनेज. बट आजच्या युगामध्ये, आजच्या या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये याच गोष्टीला सस्टेन करणं इट वॉज रिली टफ. कॉम्पिटिशन एवढं वाढलं आहे ना की जॉब गेन करणं, स्वतःला स्टेबल ठेवणं बहुत कठीण होऊन राहिलं एक नॉर्मल व्यक्तीला. म्हणजे मी एक इन्स्पिरेशनल असं काय म्हणून नाही राहिलो आहे. इट वॉज लाईक दॅट की बहुत भीती वाटत आहे रे. आज पहिल्यांदा अशी भीती वाटून आली 2 वर्षानंतर. आज मला ती तशी फिलिंग झाली, ती स्केरीनेसवाली फिलिंग. की लाईफचं कसं होईल, माझं कसं होईल. याच्या अगोदर मी असा फारसा कधी विचार केला नाही, कारण मला असं वाटलं होतं का आपला जॉब आहे तर इट वॉज लाईक मॅनेज करू, भाऊ समोर कशाप्रमाणे आपण गोष्टी हँडल करू ते. बट देन आय रिअलाइज का माझी गलती कुठे झाली, मी गलत कुठे ठरलो, व्हॉट इज द प्रॉब्लेम, माझ्यामध्ये काय गलती केली मी लाईफमध्ये. मी 10th स्टँडर्ड पासून सुरुवात करतो. मी जेव्हा 10th स्टँडर्डमध्ये होतो तेव्हा माझे काही ॲम्बिशन्स नव्हते, तेव्हा माझे काही गोल सेटअप नव्हते. तेव्हा मला काही असं अचीव करायचं होतं हे पण काही माहीत नव्हतं मला त्या मोमेंटला. आणि त्या मोमेंटमध्ये मी जस्ट फ्लो सोबत जगून राहिलो होतो. कोणी मला विचारलं काय बनायचं आहे तर मी म्हणत होतो मला कम्प्युटर इंजिनियर, बिकॉज ऑफ दॅट सॉफ्टवेअर इंजिनियर. बिकॉज ऑफ दॅट की सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणण्यासाठी एक खूप असं टेक्निकल वर्ड वाटते आणि इट फील्स रिली गुड. सो या उद्देशाने मी तो शब्द म्हणत होतो. बट देन आय रिअलाइज की मी पढाईमध्ये पण तर फारसं हुशार नव्हतोच ना. आय वॉज
नेव्हर बी सम एक प्रकारे खूप जास्त गीकी होतो असं पण नाही. मी एक प्रकारे ॲव्हरेज पेक्षा पण एक प्रकारे असंच होतो. माझा कोणत्या गोष्टीवर इंटरेस्ट होता ॲज अ 10th स्टँडर्डमध्ये? नाही, मी 10th स्टँडर्डमध्ये ॲज अ करिअर ओरिएंटेड मी काही विचार कधी केलाच नव्हता. आय नेवर थिंक अबाउट दॅट. यस, त्यामुळे मला भीती पण वाटत नव्हती. जस्ट मी एन्जॉय करत होतो. 11व्या स्टँडर्डमध्ये पण फ्लोस होत होतो. 12वी स्टँडर्डमध्ये मी 12वीपर्यंत मी मजाकच करत होतो. आय नेव्हर बीन सिरियस. आणि जेव्हा मी डिप्लोमामध्ये गेलो होतो तेव्हा असं रिअलाईज झालं की माझ्या सोबतचे जे मुलं आहेत ते लोक हे झाले, म्हणजे त्या लोकांना इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन भेटली आणि मी डिप्लोमा करत आहे. सो तेव्हा ज्याप्रमाणे फिलिंग व्हायला पाहिजे ना की आपण कुठं ना कुठेतरी मागे पडत आहे, तर यासाठी आपण काहीतरी तडफड करायला पाहिजे, तर ते पण नाही केली. माझ्या अंगात ती तडफडवाली फिलिंग होतीच नाही. ती तडप होतीच नाही. ॲक्च्युली आय मीन टू से. सो आणि समजा जर ही तडप नसते ना, तर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही खूप साऱ्या गोष्टी आहेत जे तुम्ही एक प्रकारे डिझॉल्व्ह होऊन जातात, गायब होऊन जातात. आणि त्या गोष्टी म्हणजे की तुमचा फोकस. जर तुमच्या गोष्टीवर फोकस असेल तर तुम्हाला ती गोष्ट अचीव होतेच. बट तुम्ही ज्या गोष्टीवर फोकस नाही आहात तर तुम्ही त्या गोष्टीवर डिसअपिअर करून टाकता. माइट बी माझी ही एक गलती आहे असं मी म्हणू शकतो. ही माझी गलती आहे, खूप मोठी गलती आहे असं मी म्हणू शकतो. कारण याच मोमेंटमध्ये लोकांना एक प्रकारे स्वतःमध्ये चेंज आणून काही ना काहीतरी करण्याचा एक प्रकारे असतो. सो जर ते तुझ्यामध्ये नाही आहे तर यू आर पथेटिक. यस. बट ड्युरिंग द पिरियड ऑफ टाइम, म्हणजे 11th-12th स्टँडर्डमध्ये असताना मला रिअलाईज झालं की आय एम अ फिल्म मेकर. आणि मग मी त्या उद्देशाने विचार करायला लागलो. बट त्यावेळेला असं फारसा सिरियस नव्हतो. तेव्हा पण मी सिरियस नव्हतो. फिल्म मेकिंगसाठी असं सिरियस नव्हतो. बस असं मी जस्ट असं विचार करायचो, म्हणजे जस्ट लाईक स्टोरी बोर्ड किंवा स्टोरीबद्दल विचार करायचा की समजा मी माझी स्टोरी प्लॉट करेल तर कशाप्रमाणे करेल, हाऊ वुड आय डू दॅट, याच्यावर मी विचार करायचो. आणि देन सडनली आय रिअलाइज की ह्या गोष्टी आयडियलिस्टिक आहे. म्हणजे की ह्या अशा गोष्टी आहेत जे खूप खूप मोठे लोक आहे, असेच लोक अचीव करू शकतात. वी कुडंट डू दॅट, वी कुडंट थिंक लाईक दॅट. तर मग मी त्याला विचार करणं स्टॉप करून दिला. एक गोष्ट चांगली केली, दॅट इज द सेकंड मिस्टेक्स, की माझ्यापाशी ते काबिलियत होती तेव्हा 11वी-12वीमध्ये, बट मी फोकस नव्हतो आणि त्याला मी लेट इट गो केलं. लेट इट अवे. डोंट मी फोकस अँड जस्ट जे होत आहे ते होऊ दे. तर मी फ्लोसोबत गेलो. डिप्लोमा अशाच फ्लोमध्ये निघताना, म्हणजे एकदम फ्री आणि काही फोकस नसताना नाही का, मी 3 वर्षाचा कोर्सला 6 वर्ष लावले. प्रत्येक वर्षी ड्रॉप आउट. वेल असं नाही का मला
ज्ञान वगैरे येत नव्हतं किंवा मी खूप बुद्धू वगैरे होतो. नो नो, म्हणजे नाही असं नाही रे, हे बिलकुल करेक्ट आहे. तू बुद्धूच होता ऍक्च्युली. या समज तुला वाटते का तुझा ग्लास भरून आहे, कारण तू तर ग्लास आहे, तुला माहित नाही ना तुझी हाईट किती आहे. या बट लोकांना दिसून राहिले ना का तुझ्या ग्लासामध्ये पाणी कमीच आहे, कारण ते लोकांना दिसत आहे. आणि तेच लोकांनी तुला एक प्रकारे पेपरवर लिहून दिलं आहे का यू आर ड्रॉप आउट. तर ऍक्सेप्ट करणार राव का तू बुद्धू होता. वाय डू यू थिंक लाईक दॅट की यू आर सो स्मार्ट अँड यू आर सच बिग थिंग्स. या इट इज करेक्ट की आय एम नॉट रिअली बिग स्मार्ट. मी खूप जास्त स्मार्ट वगैरे नव्हतो. आय एम काइंड ऑफ बुद्धू. या नेक्स्ट टाइम मी स्वतःवर हे ठेवीन की येस आय एम बुद्धू ऑन दॅट डे. आणि येस आय एम टुडे इज बुद्धू. या माझं डोकं नाही चालत त्यावेळी. दॅट इज वाय मी इथे आहे ना. या दॅट इज वाय. या खरंच लिटरली मी बुद्धू आहे. मी बुद्धू आहे. यस just tease me, just say the word I'm buddhu. Yeah, that is why I'm here. समज जर मी बुद्धू नसतो ना तर आज मी परमनंट असतो आणि मी जॉबवर असतो आणि मी नागपूरमध्ये असतो आणि माझ्यापाशी सॅलरी असती आणि मी गोव्यासाठी एक्सायटेड पण असतो. बट यू आर बुद्धू, सो यू आर हिअर. तुझ्या अकाउंटमध्ये जास्त पैसे नाही आहे आणि तो गोव्याला जाऊन तर राहिला ते वडिलांच्या पैशाने. ऑल दिस थिंग्स इज सेट अप. ऑल दिस सेटअप. या मॅडमनी खरंच म्हणलं होतं. या मॅडम तू ॲक्सेप्ट करणार आहो. त्या दिवशी मॅडमने तुला म्हणलं होतं की तू रूल्स रेग्युलेशन फॉलो का नाही केले. याच वेळी तुला परमनंट करण्यात नाही आलं. तू हायपर झाला. तुला असं वाटलं की गलती त्या मॅडमची आहे, बट ॲक्च्युली गलती तुझी आहे. यस यू हॅव टू ॲक्सेप्ट दॅट. यू हॅव टू ॲक्सेप्ट दॅट. या आणि जेवढा मोठ्या आवाजात करेन तेवढा मोठ्या आवाजात कर, कारण इथे कोणीच नाही ग्राउंडमध्ये. यू आर अलोन हिअर. कोणीच नाही लिटरली. तुला काय वाटते तू म्हणजे या दुनियामध्ये असा म्हणजे स्वतःला असं वाटते खूप ग्रेट आहे आणि तू खूप काय करू शकतो आणि तुझे खूप मोठे ड्रीम आहे आणि तू खूप स्वतःला स्पेशल समजतो. बट यू आर नॉट. यू आर ॲक्च्युअली नॉट. या आणि सर्वात हॉरिबल थिंग कोणती आहे, सर्वात भयानक गोष्ट म्हणजे तुझ्यासाठी स्वप्न आहे आणि खूप मोठे स्वप्न आणि खूप बिग ड्रीम्स आहे आणि तू त्याला अचीव करू शकते, पण तुझ्यामध्ये ती लायबिलिटी नाही ना डूड. तुझ्यामध्ये ती लायबिलिटी नाही. तू त्याला जाणण्याचा प्रयत्न पण नाही करत ना डूड. अरे भोकात गेला प्लॅन यार. अरे समजा तडप असेल ना भाऊ तर मी गटराचं पण पाणी पिईन, पण ऍटलिस्ट पाणी पी. मी प्रयत्न करीन यार. तू विचार काय करून राहिला की तुला तहान लागली तर मला काय ॲक्वाचं पाणी भेटेल. इट इज दॅट यू थिंक अबाउट दॅट. तुला हे खरंच वाटते का तुझ्या लाईफमध्ये असंच होईल. तुला ॲक्वाचं पाणी प्यायचं असेल ना तुला थांबावं लागेल आणि यू आर टू मच थांबला यार. राईट नाव तुझी एज आहे 28. या राईट नाव इट्स 2020. 2020. तुझी हे जे बायनरी कोडची आयडिया केम इन 2014. 6 वर्ष झाले तरी आपण इथेच आहे आणि जस्ट नॉट इवन गो टू बॉम्बे. जस्ट नॉट इवन स्टार्ट द करियर. हू नोज व्हेन द मूवी वॉज रिलीज. हा who knows. Yeah, who knows. आणि तुला वाटते का तू दुनियाला एकत्र करू शकते. म्हणजे यू आर दॅट गाय. यू आर जस्ट युनाइट द वर्ल्ड. अरे लवड्या तू भोकत जाणार. तू सोच क्या रहा यार खुद को.
आज तू त्या कंडिशनवर आहे ना, आज तू या कंडिशनवर आहे, आज मी या ग्राउंडवर एकटा आहे आणि माझ्या हातात फोन आहे, मला थंडी लागत आहे, मी स्वेटर घालून आहे, मला 4 दिवस सुट्ट्या आहे आणि मला हप्त्याभराचं पेमेंट पण भेटणार नाही आहे आणि पुढल्या महिन्यात मला गोव्याला जायचं आहे आणि मला वडिलांचे पैसे खर्च करून जायचे आहे. विचार कर किती बेकार सिच्युएशन आहे भाई, किती बेकार सिच्युएशन. डूड, दॅट इज अ रिअली पथेटिक थिंग का तू गोव्याला वडिलांच्या पैशाने जाऊन राहिला, जे की तू 2 वर्षापासून इथे जॉब करत आहे नागपूरमध्ये. व्हॉट डिस बॉदर. तुझे वडील काय विचार करतील यार. म्हणजे हे 2 वर्ष, या 2 वर्षाचा मिनिंगच काय आहे. हे तू 2 वर्ष तिथे तू घासल्याचा काहीच मिनिंग नाही, कुछ भी नाही. आपल्याला एक एक्सपिरियन्स भेटला. जे झालं ते झालं. जस्ट लेट इट अवे, लेट इट अवे. या स्वतःला ब्लेम करून आपण रियालिटी चेंज करू शकत नाही. या बट स्वतःला ब्लेम करून समोरचं जे फ्युचर आहे जर त्याला चेंज करू शकत असेल, इट विल बी रिअली हेल्पफुल टू यू. या मी कालच प्लॅन केला होता. या याच्यापेक्षा लवकरवाला प्लॅन कोणता आहे. टाक, रिझाईन टाक. ओके. आणि वेल डिझाईन नको, थांब, वेट म्हणजे किती वेट म्हणजे जस्ट मी प्लॅन सांगत आहे, जस्ट वेट. ओके. नाही ऍक्च्युली आहे वेट. या इथे मी प्लॅन सांगत नाही, इथे वेटच आहे. या कारण आपल्याला वन थिंग इज दॅट की समजा जर मी असं म्हणतो की माझं इथे 2 वर्षात काहीच नाही आहे आणि मी सगळं सोडसाड करतो, रिझाईन टाकतो, बॉम्बेला जातो, वडिलांकडून 20,000 रुपये घेतो, 2 महिन्याचा स्टेचा खर्च सांभाळतो, त्याच्यानंतर काय. या त्याच्यानंतर तू जॉब शोधशील, पण तुझ्यामध्ये क्वालिटी तर नाही आहे. तुझ्यामध्ये ॲज अ असिस्टंट डिरेक्टर तुला कॅमेरा वर्क, तुला ॲक्च्युअलमध्ये माहीत असतं नाही कशाप्रमाणे काम होते, कशाप्रमाणे नाही. या आणि समजा तू असाच जाशील तर तू खरंच टिकशील का. तिथं अजून बेकार परिस्थिती होईल. सर्वात कठीण निर्णय सर्वात नाजूक मोमेंटवर घ्यावं लागतात. वन थिंग इज दॅट मी माझ्या लाईफमध्ये शायद असे डिसिजन नाही का खूप म्हणजे कसं आहे की खूप कठीण निर्णय असतात ना, हे खूप नाजूकशा मोमेंटमध्ये घ्यायचे असते. म्हणजे की तुला कुऱ्हाड जिथे मारायचे आहे, ज्या फांदीवर मारायचे आहे ना, त्या फांदीवर तू उभा आहे. या त्या फांदीवर मारायचे आहे. यस. समजा जर तू कुऱ्हाडमध्ये तुझं फांदी तुटली तर तू वरच्या फांदीवर चढशील. या समजा जर फांदी तुटली नाही तर तू याच फांदीवर राहशील, समोरच्या फांदीवर चढणार नाही. म्हणजे हे एक प्रकारे डू ऑर डाय सिच्युएशन आहे. म्हणजे समजा तुला मरायचं आहे तर तुला तुझी हे जे खालचं ग्राउंड आहे ते सोडावं लागेल. आणि समजा तुला हे सोडणं होत नसेल तर मी या फांदीला कुऱ्हाड मारतो, लेट जस्ट थ्रो अवे. तीन दिवस सेटलमेंट कर. ओके. 3 दिवस पहा, बघ, फाइंड आउट कर कशा वेनी आपण हे करू शकतो. प्लॅन तोच आहे, प्लॅन काय चेंज आहे नाही. ओके. प्लॅन तोच आहे. आपण ऑगस्टमध्येच जाऊ. ओके. आपण फुल प्रोसिजर घेऊन, फुल एक प्रकारे स्वतःमध्ये जाणून घेऊन आपण
जाऊ. ओके. आणि हा जो गोवा आहे याला पण आपण करू मॅनेज कसं तरी. आपल्यामध्ये आहे, आपल्यामध्ये ती कॅपॅबिलिटी आहे. आपण एक परफेक्ट पर्सन आहे आणि आपण आपल्या लाईफला बिकम बेटर बनवतो स्वतःच्या मेहनतीने. आणि हे स्वतःला माहीत आहे. तर हे प्रत्येकदा स्वतःला सांगण्याचा प्रयत्न नको करू. तुला माहीत आहे तू कोण आहे, काय आहे, तुझ्या लाईफमध्ये का करायचं आहे. हार्ड सिच्युएशन येतात प्रत्येकाच्या लाईफमध्ये. दॅट इज असं कोणी एक्सेप्शन आहेच नाही यार. तर जे होत आहे, जे तुझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे त्याला होऊ दे. पण त्या गोष्टीपासून काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न कर. जे जॉब आहे हे तुला केव्हाही काढू शकते. केव्हाही यांच्या मनात आलं काढू शकते. डेफिनेटली हे लोक या वीकचा पेमेंट कापेल. पुढल्या महिन्यामध्ये तुला जो पेमेंट येईल तो 10,000 रुपये येईल. 10,000 रुपयात तुला रेंट आणि डब्याचा खर्च तो आहेच. ओके. खूप साऱ्या गोष्टी आहे. हे गोवाचं फॅक्टर नसताना तर मी काफी एक प्रकारे हा गोवा मधात आलाय ना, मला खूप जास्त डिसअपॉइंटेड होऊन राहिली. कारण या गोव्यामुळे माझे 2-3 महिने वेस्ट होऊन राहिले. जानेवारी, फरवरी आणि मार्च 3 महिने वेस्ट होत आहे या गोव्यामुळे. ठीक आहे, मी तिथे जाऊन एन्जॉय तर करीन, बट त्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो बहुत खर्च होईल. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे वडिलांचा पैसा वापरून मी वडिलांचा पैसा घेईन यार. मला यासाठी मी वडिलांकडून पैसे मागेन हे माझ्यासाठी बहुत बेकारची सिच्युएशन आहे. इट वॉज रिअली वर्स सिच्युएशन ॲट ऑल या. आणि मला हे बिलकुलच असं नाही होऊ द्यायचं आहे. आय जस्ट फील रिअली बॅड व्हॉट दिस थिंग हॅपन्स टू मी. आणि